रोज रोज भाजी आमटी वरण काय करायचे स्वयंपाकाचा हा मोठा प्रश्न. आणि आता तर उन्हाळा सुरू झाला आहे, तर घरच्या साहित्यात झटपट बनणारे आंबट गोड तिखट चवीचे नुसत्या फोडणीच्या सुगंधाने तोंडाला पाणी सुटेल असा चटपटीत पदार्थ चिंचवणी कसे करायचे ते आपण पाहूया. नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. हे मी चिंच घेतलेली आहे, 1 वाटी चिंच आहे. ती स्वच्छ धुवायची पाण्याने. तिला आता 2-3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते. तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि त्याच्यामध्येच 1 वाटी गूळ टाकायचा. गूळ आणि चिंच मिक्स करून त्याला अर्धा तास भिजत ठेवायचं. हे चांगलं आता भिजून झालेलं आहे. हे मी आता हाताने पिळून घेते, म्हणजे चिंचेमधले बिया दोरे सगळं असं निघून जाते. आता गाळून घ्यायचं आणि हे चाळणीवर चांगलं दाबून त्याचा रस काढून घ्यायचा. हे आता आपलं गाळून झालेलं आहे. गाळून घेतलं की त्याच्यामध्ये दोरे बिया वगैरे काही येत नाहीत. आता त्याच्यामध्येच हे मी बेसन टाकून घेते. हे बेसन 2 चमचे आहे. ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं चिंचे गुळाच्या पाण्यामध्ये बेसन. हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हाताने. बेसनच्या गुठळ्या तुटल्या पाहिजेत इथपर्यंत चांगलं हाताने असं मिक्स करून घ्यायचं आणि हे 10 मिनिटासाठी असं आता झाकून ठेवायचं. तोपर्यंत आपण आता मसाल्याची तयारी करूया. इकडे मी लसूण पाकळ्या घेतल्यात 5-6, एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे. हे थोडंसं जिरं, हे 2 ओल्या मिरच्या घेतल्यात मी, हिरव्या मिरच्या. हे 1 चमचा शेंगदाणे घेतलेत. हे शेंगदाणे भाजलेले आहेत आणि हे खोबरं सुकं घेतलं. हा सर्व मसाला मी थोडं मीठ टाकायचं आणि हा सर्व मसाला असा मी त्याच्यामध्ये कुटून घेते. तुम्ही मिक्सरला लावला तरीही चालेल, पण हे खलबत्त्यामधून मी कुटून घेतलेलं आहे. खलबत्त्यातली चव वेगळीच लागते. सगळा मसाला आता जाडसर असा आपला कुटून झालेला आहे तयार. ही चिंचवणी करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते. आता आपण फोडणीची तयारी करूया. कढईमध्ये मी तेल घेतलेलं 1 चमचा. त्याच्यामध्ये राई टाकली, जिरं टाकलं. राई जिरं तडतडलं तसं मी हिंग टाकलेला आहे. हे 2-3 दाणे मी मेथीचे टाकलेले आहेत आणि आपण हा मसाला कुटून घेतला तर खलबत्त्यात तो टाकून घेते सर्व. ते चांगलं असं परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये 1/2 चमचा मी हळद टाकते. ते पण चांगलं असं परतून घेते. हा मसाला शिजताना त्या सुगंध असा एवढा सुगंध चांगला येतो की तिथेच आपल्या तोंडाला असं पाणी सुटतं. हे आता आपलं मिश्रण घेतलं होतं चिंच गुळाचं आणि बेसनचं, ते आता त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. एका बाजूने हात टाकायचं आणि एका बाजूने चमच्याने असं हलवत राहायचं, म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाहीत. हे थोडंसं घट्ट आहे तर त्याच्यामध्ये मी 1 वाटी पाणी टाकते आणि ह्याला मंद गॅसवर आता उकळी आणून द्यायची. हे चिंचवणी उन्हाळ्यामध्ये पित्त असणाऱ्यांसाठी फारच उपयुक्त असं आहे. तसे चिंचवणी पोळी, भाकरी, भात किंवा नुसते असेही पिऊ शकता. त्यामुळे भाजी पाहिजेच असेही नाही. तर हे चिंचवणी तुम्ही उन्हाळ्यामध्ये नक्की एकदा बनवा. तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा. हे आपला ते चिंचवणी तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी आता कोथिंबीर टाकून घेते. आता गॅस बंद केला आणि हे आता मी एका बाउलमध्ये मी काढून घेते. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईबर नसेल केलं तर सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर मंडळी, ही चिंचवणीची छोटीशी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर मंडळी, आज आपले 100 व्हिडिओ रेसिपीचे पूर्ण झालेले आहेत. ह्या प्रवासात तुमची साथ अनमोल आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या. धन्यवाद यूट्यूब फॅमिली. जय श्री कृष्ण.